महाभारतातला शकुनी मामा आठवतोय का? कपाळी उभा गंध लावलेला, भला मोठा मुकुट घातलेला आणि डावा डोळा मिचकवत बोलणारा, कमरेला सतत हाडांचे फासे घेऊन मिरवणारा, हा तोच जो कपटाचा फासा टाकायचा आणि कौरव पांडवात आग लावायचा. ही झाली त्या काळची कथा. पण आजचा काळ बदललाय. आजच्या काळातला शकुनी मामा कपाळावर टीका लावून आणि हातात फासे घेऊन येत नाही, तर आजचा शकुनी तुमच्या आमच्यात वावरतोय, कधी खास दोस्त बनून तर कधी लय हितचिंतक असल्याचा आव्हान. हा आजचा शकुनी मामा लय भारी असतोय, जो तुमच्या कानात येऊन गोड गोड बोलतो, कुणाबद्दल तरी तुमच्या मनात विष कालवतो आणि तुम्हालाच तुमच्या माणसांच्या विरोधात उभं करतो. गंमत म्हणजे तो आपल्याला कसं गंडवतोय हे आपल्याला शेवटपर्यंत कळत सुद्धा नाही. जेव्हा घराची राख रांगोळी होते तेव्हा तो मामा कोपऱ्यात आपल्याकडे बघून दात कोरत असतो. मग तुमच्या आयुष्यात तर असा एखादा शकुनी नाही ना? हाच महाभारतातील शकुनी तांदळाच्या 100 दाण्यांवर कसा जगला, या शकुनीनं त्या काळात हाडांचे फासे कसे बनवले, त्यानंतर शकुनीनं काय राजकारण केलं, हीच कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. महाभारतातील सगळ्यात चतुर आणि सुडबुद्धीनं पेटलेलं पात्र म्हणजे शकुनी मामा. शकुनी हा केवळ दुर्योधनाचा मामा नव्हता, तर तो कुरुवंशाचा विनाश करण्यासाठी नियतीनं रचलेला एक सापळा होता. शकुनीचे हाडांचे फासे, त्या फास्यांच्या डावानं त्यानं घडून आणलेलं राजकारण, त्यामागं एक खूप मोठी कहाणी दडलेली. ती म्हणजे शकुनीच्या कुटुंबाला दुर्योधनानं केलेली अटक आणि केलेला छळ. हे भयानक वास्तव सुरू होतं अफगाणिस्तानातील कंधार शहरातून. शकुनी हा गांधार शहराचा राजकुमार होता. त्याचे वडील राजा सुबल आणि त्याला 100 भाऊ होते. शकुनीच्या कुटुंबाला अटक होण्यामागं धृतराष्ट्राचा विवाह हे मुख्य कारण होतं. जेव्हा भीष्म पितामहानं धृतराष्ट्रासाठी गांधारीला मागणी घातली तेव्हा राजा सुबलला ही गोष्ट आवडली नव्हती, कारण धृतराष्ट्र हा जन्मापासून आंधळा होता. परंतु हस्तिनापूरच्या शक्तीपुढे गांधार देश हा खूप लहान होता. त्यामुळे भीष्माचा प्रस्ताव नाकारायचा म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. त्यानंतर गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा विवाह थाटामाटात पार पडला. या विवाहानंतर भीष्माला कळालं की गांधारीच्या कुंडलात दोष होता आणि तिच्या आयुष्यात मंगळ होता. हा दोष निवारण्यासाठी तिचा विवाह आधी एका बोकडाशी लावून तो बोकड मारण्यात आला. त्यामुळे त्या काळची लोक गांधारीला विधवा म्हणायची. ही गोष्ट लपून ठेवल्यामुळे भीष्म संतापले. त्यांनी गांधार नरेश, राजा सुबल, शकुनी आणि त्याच्या इतर 100 भावांना हस्तिनापूरच्या जेलमध्ये टाकलं. त्यानंतर हस्तिनापूरच्या कारागृहात शकुनी आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देणं सुरू झालं. राजा सुबल आणि त्याच्या पुत्रांना मारण्यासाठी भीष्माने त्यांना तांदूळाचा केवळ एक दाणा रोज देण्यास सुरुवात केली. एक तांदूळाच्या दाण्यावर सगळं कुटुंब जगणं ही अशक्य गोष्ट होती. ही गोष्ट राजा सुबल जाणून होता. ही भीती त्याच्या मनात असायची की गांधार वंश संपून जाईल. त्यावर सुबल राजानं ठरवलं की आपल्यातल्या सगळ्यात चतुर मुलाला जिवंत ठेवायचं, जो भविष्यात हस्तिनापूरचा विनाश करून या अपमानाचा बदला घेईल. त्या मुलाच्या शोधासाठी त्यांनी एक परीक्षा ठेवली आणि सगळ्यांसमोर एक प्रश्न ठेवला. एक हाड घेतलं आणि सांगितलं, जे या हाडाच्या आरपार दोरा ओवेल तोच या संकटातून वाचण्यास पात्र ठरेल. ह्या खेळीसाठी शकुनीचे सगळे भाऊ अपयशी ठरले, परंतु शकुनीनं वेगळी चाल केली. त्यानं हाडाच्या एका बाजूला तांदूळाचा दाणा ठेवला आणि दुसऱ्या टोकावरून एक मुंगी सोडली. त्या मुंगीनं तांदळाच्या शोधात दोरा सोबत ओढत हाडाचे ते छिद्र पार केलं. ही बुद्धिमत्ता पाहून सुबल राजानं ठरवलं की शकुनीच आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा सूड घेईल. त्यानंतर सर्व भावांनी स्वतःच्या वाटेला आलेले तांदळाचे दाणे हे शकुनीला देण्याचं ठरवलं. तेच दाणे खाऊन शकुनी लहानाचा मोठा झाला. त्यानं आपल्या डोळ्यांसमोर आपल्या वडिलांना आणि 99 भावांना अण्णा वाचून तडफडून मरताना बघितलं होतं. ह्याच दरम्यान राजा सुबलनं मृत्यूच्या आधी शकुनीचा एक पाय कायमचा लंगडा केला, जेणेकरून शकुनीला तो पाय दुखावला जाईल आणि दरवेळी आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाची आणि घेतलेल्या शपथीची आठवण व्हावी म्हणून. त्यामुळे शकुनीच्या मनात कौरवांच्या बदलाची आग ही लहानपणापासूनच रुजली गेली. त्यानंतर राजा सुबल जेव्हा मृत्यूच्या दारात होते तेव्हा त्यांनी शकुनीला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाताच्या हाडांपासून फासे बनव. या फाशांमध्ये माझा आत्मा वास करेल आणि तू सांगशील तोच आकडा पडेल. शकुनीच्या शब्दावर ते फासे चालत असत. त्यानंतर जेव्हा शकुनी डावात फासे फेकत असे तेव्हा शकुनीच्या इच्छेनुसार हवे ते अंक पडत होते. म्हणूनच द्यूताचा डाव खेळताना शकुनीला कोणी
कोणीही हरू शकलं नाही. त्यानंतर शकुनी कौरवांच्या राजकारणात लुडबुड करू लागला. दुर्योधनाचा अत्यंत विश्वासू साथीदार बनू लागला आणि पांडवांच्या विरोधात कौरवांच्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण करू लागला. शकुनीचा मुख्य हेतू हा दुर्योधनाला राजा बनवणं नसून हस्तिनापूरचा संपूर्ण नाश करणं हा होता. त्यानंतर अतिशय द्रुतपणे आणि चालाखीनं राजकारण खेळत गेला. शकुनीनं दुर्योधनाच्या मनात बालपणापासूनच पांडवांबद्दल द्वेषाचे विष कालवलं होतं. त्यानं दुर्योधनाला असा भास निर्माण करून दिला की पांडव हेच त्याचे खरे शत्रू आहेत. त्यानंतर त्याच्या मनात दुसरी आग सलत होती, ती म्हणजे पितामह भीष्म यांची. भीष्मानं शकुनीच्या कुटुंबाला मारलं होतं. त्यामुळं भीष्मांना त्यांच्याच डोळ्यांसमोर कौरवांचा नाश पाहायला भाग पाडणं हे शकुनीचं सगळ्यात मोठं लक्ष होतं. त्यानंतर शकुनी दुर्योधनाचा चांगला सोबती बनल्यानंतर तो कायम दुर्योधनाच्या सोबत राहून त्याचे निर्णय घेऊ लागला आणि याच निर्णयातून त्यानं पांडवांना लक्षगृहात मारण्याचा डाव रचला. दुर्योधनानं पांडवांच्या मागा केलेल्या कारस्थानामध्ये प्रत्येक ठिकाणी शकुनीचं डोकं असायचं. त्यानंतर सुरू झाली दूतडावाची सभा, कारण शकुनीला चांगलं ठाऊक होतं द्रौपदीचा अपमान हा पांडवांना युद्धासाठी प्रेरित करेल. महाभारतातील दूतसभा हे कुरुवंशाच्या विनाशाचं सगळ्यात मोठं कारण होतं. शकुनीला माहित होतं की पांडवांना युद्धात हरवणं कठीण आहे, पण युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची आवड आहे आणि तो त्याचा कमकुवत दुवा आहे. शकुनीनं दुर्योधनाच्या वतीनं हा डाव खेळण्याची परवानगी मिळवली आणि युधिष्ठिरानं त्याच्या खेळण्याच्या अहंकारामुळे ते मान्य केलं. शकुनीचे फासे सामान्य नव्हते, त्यामध्ये त्याच्या पित्याचा आत्मा आणि हाडांची शक्ती होती. जेव्हा शकुनी फासे टाकायचा तेव्हा ते फासे हवेत चमकल्यासारखे वाटायचे. शकुनी फासे टाकण्यापूर्वी मनात जो अंक आठवायचा तोच अंक द्यूताच्या डावात पडायचा. हा खेळ खेळताना शकुनी केवळ फासे टाकत नव्हता, तर तो युधिष्ठिराला सतत डिवचायचा. तुम्ही हरणार असाल तर खेळ थांबवा असं म्हणून तो युधिष्ठिराच्या राजधर्माला आणि क्षत्रिय बाण्याला आव्हान द्यायचा. सुरुवातीला त्यानं युधिष्ठिराला काही छोटे डाव जिंकून दिले, ज्यामुळे युधिष्ठिराचा आत्मविश्वास वाढला आणि तो मोठ्या बोली लावू लागला. त्यानंतर एकदा युधिष्ठिर खेळाच्या नशेत गुंतून गेल्यावर शकुनीनं त्याचं धन, रथ, घोडे, सैन्य आणि शेवटी पांडवांचं राज्यही जिंकून घेतलं. जेव्हा युधिष्ठिराकडे काहीच उरलं नाही, तेव्हा शकुनीनं त्याला त्याच्या भावांना आणि स्वतःला पणाला लावण्यास भाग पाडलं. शकुनीचा सगळ्यात मोठा डाव म्हणजे पांडवांना अपमानित करायचं होतं. त्यानं युधिष्ठिराला द्रौपदीला पणाला लावायला भाग पाडलं, जे महाभारतातील सगळ्यात मोठं अधर्माचं कृत्य ठरलं. त्यातून घडून आलं महाभारत, ज्यात पांडव आणि कौरवांची 18 दिवस लढाई चालली आणि सगळ्या कौरवांचा पराजय झाला. शकुनीला लोक अनेकदा खलनायक मानतात, पण त्याच्या दृष्टिकोनातून तो त्याच्या कुटुंबाचा सूड घेत होता. ज्या हस्तिनापूरनं त्याच्या निर्दोष वडिलांना आणि त्याच्या 99 भावांना उपाशी मारलं, त्या साम्राज्याला मातीत मिळवण्यासाठी त्यानं आपल्या संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. शकुनीनं कुरुक्षेत्राच्या युद्धात आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला पूर्ण केला, पण या बदल्यात त्याला स्वतःचा आणि आपल्या गांधार सैन्याचाही अंत पाहावा लागला. शेवटी सहदेवानं शकुनीचा वध करून त्यानं केलेल्या पापांचा सुद्धा अंत केला. तिथंच शकुनी मामाचा देखील अंत झाला. आपल्या आयुष्यात देखील असे असंख्य शकुनी मामा आजूबाजूला फिरत असतात. त्यांना ओळखून राहणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं ही आपली जबाबदारी असते. या शकुनी मामाच्या कथेबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.